ज्यावेळी शत्रू सैन्यांना पालखीची चाहूल लागली, तितक्यातच चोर मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघाली. तर दुसरी पालखी मुख्य रस्त्याने जाऊ लागली. त्या पालखीमध्ये शिवा काशीत बसलेले होते. त्यांचं काम होतं शत्रूंना भटकावणे. शत्रूचे सैनिक शिवा काशीद यांच्या पालखीच्या मागे लागले. योजनेनुसार शिवा काशीद यांना फक्त शत्रूंचा मार्ग भटकवायचा होता आणि एका ठराविक ठिकाणी महाराजांना येऊन भेटायचे होते. पण खेळ ऐन रंगत असताना शिवा काशीद यांना जाणवलं की शत्रूचं सैन्य खूप जवळ आलं आहे. जर त्यांनी इथून निघण्याचा प्रयत्न केला तर शत्रूला लवकरच आपली चूक कळेल आणि ते परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीच्या मागे जातील. त्यांनी ठरवलं आता मार्ग बदलून चालणार नाही. त्यांनी स्वतःला मुद्दामून पकडून दिलं. जेव्हा सिद्दी जोहरच्या सैनिकांनी त्यांना घेरलं तेव्हा पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या त्या छावणीत विजयाचा जल्लोष सुरू झाला आणि सिद्दी जोहरच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य दिसत होते.